तर दुसरीकडे थंडीचा हंगाम सुरू असताना गहू पिकाला आता बदलत्या हवामानामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय आणि बुलढाण्यामध्ये पुढील 2 दिवस गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। गहू हरभरा पिकावर रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्ग सुद्धा चिंतेत आला असल्याचं सध्या सांगितलं जातंय। थेट जाऊयात बुलढाण्यात शेतीच्या बांधावरून आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। गेल्या 3-4 दिवसापासून वातावरणात बदल झाले असल्यामुळे आता रब्बी पिकावरती सुद्धा एक संकट कोसळले। आपण पाहू शकतो की हे गहू या शेतामध्ये गव्हाचं पीक घेतलं जात आहे। गहू जेव्हा बहारदार होत आहे आणि आता ओंबीमध्ये येणार आहे, त्याला आता ओंबे येणार आहेत आणि त्यामध्ये गहूसुद्धा आता तो मोकळा होणार आहे। पण अशा या वातावरणाच्या बदलामुळे या पिकावरती आता परिणाम होताना दिसत आहे। गव्हाचं जे पेरणं आहे या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात केला गेला आहे आणि त्यामुळे आता शेतकरीसुद्धा हवालदिल झालेला आहे की हे पीक आता येते की नाही, कारण या पिकावरती आता सध्या रोगराई पसरण्याची शक्यता दिसत आहे आणि शेतकरीसुद्धा हतबल झालेला आहे। यामुळे ह्या शेतकऱ्यांपुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की या वातावरण बदलामुळे हाती आलेलं तोंडाशी आलेलं हा घास आता निसर्गसुद्धा हिरावून घेताना दिसत आहे। कॅमेरामन सुनील मोरसा, मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा।